केंद्र सरकारने काल खरीप हंगामामधील MSP पिकाचा जो हमीभाव आहे तर तो जाहीर केलेला आहे। यावर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये कोणत्या पिकाची किती वाढ या हमीभावामध्ये झालेली आहे तर तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश सावंत, तुम्ही बघत आहात रॉयल शेती। तर मित्रांनो, आपण बघूया की आता कोणत्या पिकाला किती हमीभाव मिळालेला आहे। तर मित्रांनो, जो कापूस आहे मध्यम धाग्याचा तर त्यामध्ये 2024 म्हणजे या वर्षीच्या हमीभावामध्ये आपल्याला 7121 रुपये हमीभाव मिळालेला आहे। त्यामध्ये 2023 मध्ये 6620 रुपये हमीभाव मिळाला होता। 501 रुपयाची वाढ कापूस पिकामध्ये केलेली आहे। त्यामध्ये कापूस लांब धाग्याचा तर लांब धाग्याच्या कापसामध्ये 7521 रुपयाचा हमी भाव दिलेला आहे। त्यामध्ये 7020 रुपये हा पाठीमागच्या वर्षीचा हमी भाव होता। 501 रुपयाचा जो हमी भाव आहे तर तो वाढून आपल्याला कापूस भावामध्ये मिळालेला आहे। त्यामध्ये सोयाबीन जे आहे तर ते सोयाबीन मध्ये 4892 रुपयाचा हमी भाव यावर्षी मिळालेला आहे। त्यामध्ये 4600 रुपये हा पाठीमागच्या वर्षी हमी भाव होता। त्यामध्ये 292 रुपयाचा हमी भाव हा यावर्षी वाढून मिळालेला आहे। तर मित्रांनो, सोयाबीन मध्ये सर्व शेतकऱ्यांचं लक्ष होतं की चांगलं सोयाबीन मध्ये हमी भाव वाढेल, पण तो हमी भाव आपल्याला यामध्ये वाढताना दिसत नाही। फक्त 292 रुपयानेच हमी भाव या ठिकाणी वाढवलेला आहे सरकारने। त्यामध्ये मित्रांनो, तूर जे आहे तर तुरीमध्ये 7550 रुपयाचा हमी भाव यावर्षी दिलेला आहे। त्यामध्ये 7000 रुपये पाठीमागच्या वर्षी हमी भाव होता। त्यामध्ये 550 रुपयाचा जी वाढ आहे तर ती करण्यात आलेली आहे। मुगाला 8682 रुपये हमी भाव यावर्षी मिळालेला आहे। त्यामध्ये 8558 रुपये हा पाठीमागच्या वर्षी हमी भाव होता। त्यामध्ये 124 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। उडीदाला 7400 रुपये यावर्षी हमी भाव दिलेला आहे। पाठीमागच्या वर्षी 6950 रुपये हमी भाव होता। त्यामध्ये 450 रुपयाची वाढ यावर्षी हमी भावामध्ये करण्यात आलेली आहे। मक्का जे आहे तर मक्काला 2225 रुपये हमी भाव दिलेला आहे। पाठीमागच्या वर्षी 2090 रुपये हमी भाव होता। तर यामध्ये 135 रुपयाची वाढ मक्कामध्ये करण्यात आलेली आहे। ज्वारी हायब्रिडला 3371 रुपये हमी भाव दिलेला आहे। त्यामध्ये पाठीमागच्या वर्षी 3180 रुपये हमी भाव होता। तर यामध्ये 191 रुपयाची वाढ त्यामध्ये करण्यात आलेली आहे। ज्वारी मालदांडीला 3421 रुपयाचा हमी भाव यावर्षी दिलेला आहे। त्यामध्ये 3225 रुपये हा पाठीमागच्या वर्षी हमी भाव होता। त्यामध्ये 196 रुपये जी वाढ आहे तर ती करण्यात आलेली आहे। बाजरीमध्ये 2625 रुपये हमी भाव यावर्षी दिलेला आहे। त्यामध्ये 2500 रुपये हा पाठीमागच्या वर्षी हमी भाव होता। बाजरीमध्ये 125 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। रागी 4290 रुपये यावर्षी हमी भाव दिलेला आहे। पाठीमागच्या वर्षी 3846 रुपये हमी भाव होता। तर या रागीमध्ये 444 रुपये हमी भाव वाढून दिलेला आहे। त्यामध्ये भात साधारण ग्रेडचा त्यामध्ये 2300 रुपये यावर्षी हमी भाव दिलेला आहे। त्यामुळे पाठीमागच्या वर्षी 2183 रुपये हमी भाव होता। यामध्ये 117 रुपये जे आहे तर भाव वाढून दिलेला आहे। भात ए ग्रेडचा जो आहे तर त्यामध्ये 2320 रुपये यावर्षी हमी भाव दिलेला आहे। 2203 रुपये पाठीमागच्या वर्षी हमी भाव होता। तर यामध्ये 117 रुपयाचा हमी भाव वाढून दिलेला आहे। भुईमुग जो आहे तर तो 6783 रुपये यावर्षी हमी भाव आहे। तर त्या पाठीमागच्या वर्षी 7377 रुपये पाठीमागच्या वर्षी हमी भाव होता। तर मित्रांनो, यामध्ये 406 जे हमी भाव आहे तर तो वाढून दिलेला आहे। सूर्यफुलामध्ये 7280 रुपये यावर्षी हमी भाव दिला। 6760 रुपये पाठीमागच्या वर्षी हमी भाव होता। तर आपल्याला 520 रुपये हा सूर्यफुलामध्ये हमी भाव वाढून दिलेला आहे। तीळ जे आहे तर तिळामध्ये आपल्याला 9267 रुपये यावर्षी हमी भाव दिलेला आहे। पाठीमागच्या वर्षी 8635 रुपये हमी भाव होता। तर यामध्ये 632 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। त्यामध्ये कराळे जे आहे तर कराळे 8717 रुपये यावर्षी हमी भाव दिलेला आहे। 7734 रुपये हा पाठीमागच्या वर्षी हमी भाव होता। 983 रुपयाचा जो हमी भाव आहे तर तो वाढून दिलेला आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने 14 पिकाचे हमी भाव अशा पद्धतीने पाठीमागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये वाढलेले आहे। तर मित्रांनो, सर्वांचं लक्ष होतं की सोयाबीन मध्ये चांगल्या पद्धतीने वाढ होईल, तर ती वाढ यामध्ये दिसत नाही। मित्रांनो, यामध्ये वाढ जरी झाली असती तरी आपल्याला सोयाबीनला फायदा झाला असता का, तर ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा। तर मित्रांनो, धन्यवाद। जय जवान जय किसान।